प्रकृतीची प्रतिकृती, अरूपाचे रूप, रूपाची नवनिर्मिती, नवनिर्मितीचे सृजन, सृजनाची साधना आणि साधनेची निष्ठा घेऊन यज्ञ करतोय कला शिक्षणाचा अविरत अथक 25 वर्ष. कला महाविद्यालय सातारा, आमचं कॉलेज. याच वर्षी एका ध्यासाची साधनेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आजपर्यंत या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले, यशस्वी झाले, मोठं नाव कमवलं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले. हे वर्ष आपल्या महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. याच कल्पनेने सर्व विद्यार्थी भरून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण या महाविद्यालयाचं काहीतरी देणं लागतो आणि या निमित्ताने आपण काहीतरी केले पाहिजे. यंदाच्या वर्षी सुरुवातीला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं शक्य नव्हतं. मग सगळ्यांनी व्हर्च्युअली काही कार्यक्रम करायचे ठरवले. फेसबुक पेजवर विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करणे, कला क्षेत्रातील काही दिग्गजांचे फेसबुक लाईव्हवरून लेक्चर्स घेणे, अशा प्रकारे काही कार्यक्रमांची सुरुवात झाली. मग काही विद्यार्थ्यांच्या मनात आले की ज्या वस्तूमध्ये आपण रंगरेषांशी खेळलो ती वस्तू कोविडमुळे 2 वर्ष बंद होती आणि त्यामुळे ती जीर्णही झाली होती. आपण या इमारतीचा चेहरा मोहराच बदलला तर? या कल्पनेला सर्वांचाच दुजोरा मिळाला आणि एक दिवस विद्यार्थ्यांचा एक गट कॉलेजवर येऊन ठेपला. त्यांनी हातात झाडू, खुरपं, कुदळ अशी आयुधं घेऊन कॉलेजच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून टाकला. त्यानंतर त्यांची मुख्य आयुधं म्हणजे रंग, ब्रश, रोलर हे घेऊन कॉलेजच्या काहीशा मळलेल्या भिंतींना पांढऱ्या रंगाची झालर चढवली. कॉलेज पुन्हा पहिल्यासारखे दिमागदार दिसू लागले. उत्साह वाढला. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून कॉलेजचा चेहरा मोहराच बदलून गेला, पण तरीही काहीतरी कमी असल्यासारखे जाणवत होते. आपण कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणि ही इमारत अनेक चित्रकार घडवणारी इमारत आहे. ही अशी पांढरी शुभ्र कशी काय चालेल? याच कल्पनेतून आज पुन्हा एकदा हा विद्यार्थ्यांचा समूह इथे एकत्र आलाय आणि यावेळी फक्त पांढरा नाही तर अनेक रंगांना घेऊन तो एकत्र आलाय. आत्ता या इमारतीच्या भिंतीवर रंगरेषांचे उधळण करण्यासाठी हा समूह सज्ज आहे. हो, सज्ज आहे. आठवायचा प्रयत्न करतेय, बघितल्यासारखं वाटतं पण कोण आहे हे नुसतं लाईन वर्क मध्ये म्हणजे ती पट्टी आहे ना ग्रिलची पट्टीच्या थोडं खाली येते पण दिसतंय त्या ह्याच्यात. पण काय करतोय एक ग्रिलचा पट्टा नाही खूप लहान होईल ते दिसतंय. आता इथून दिसतं नाही तर तिकडे गेला ना तिथे त्या ग्रिलची लेवलनी पट्टा येईल. बरोबर आहे नाही कितने किती आहे? हा तिथनं मोजमत आहे किती आहे. 4, 5, 6, 54 येते. 54 नाही ते 56ला घेऊ. वर्ण माप टाकतायत ना? अरे खालनं पण वरच्या इजनं घेतले पाहिजे ना, लाईन सरळ कशी आहे ना? धर तसंच मी निवडत आहे. बस 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 एवढं होते. शहाची वड. ओके. हो, रामदास सर धरून म्हणायचं नसतं, धरायचं हो ना.
ऊन लागते. रे कॉम्प्लेक्स मध्ये खाली आहे ना. हा मरे कॉम्प्लेक्स मध्ये खरी मला होतं. नीट आठवलं. तर तुम्ही जर का आला नसता तिथं तर मी परत कधी चित्रकलेचा विचारच केला नसता. अरे सरळ आहे ना, क्लिअर आहे, फायनल करतोय, सरळ आहे का? ताण काढा अजून, ताण काढा अजून. कोण मी? बस का- हे मध्ये जातो. अरे काय मारे मार मधनं मारू द्या, फेस मोठा मधनं मारू दे. काय मारू दे, होईल होईल. नाही तेवढा पण चुकतो. लेवल ट्यूब नाही काढली तिकडून या इकडे जा. आले का थांब. निकम सरांमध्ये येतं. करतोस का काम? चालते की सिंबल पण बस मोठं. काय झालंय, मी टोटल धरली ना, आणि ती येल्लो पट्टा आपण ग्रेजच धरली. आणि ते काय होते, 1.5 मध्येच बसतं. तिथनं 3 इंच सोडले, 7-9 वर्षापासून 3 इंच, आणि तिथनं 1.5 बसतं. स्पेस सोडू नको जास्त. आपण कुठलंच नाही द्यायचं. अहो शेड कशाने बनवायचे? हे पोरणं उद्या भरायला लागतील ना शेड. काय ना वरती भरायला लागतील.
नाही मी कधीच केलं. नाही ना दोघी पण खुश व्हा त्याला काय नाही पण ही पण छान करते बघितलं मी इथं आत्ता असं करू करायचं काय बरं जाऊ गवले मोठा हे पातळ करायचं पातळच पाहिजे कलर घेते आणि तिने केले का नाही त्याला काय करता येईल का बघतो गाणे शोध जितेंद्र टेबल पे तू ये ना Bravo, bravo,
जत्रेला जायचंय ना? जत्रेला जायचं ना मावशी घे चल. तू काय घेतलंय? तुमच्याकडे येताय मावशी. सकाळ चालत नाही तिथं मावशी. या लावणी जरा. ताक पण नाही चालत नाही लस्सी घे लस्सी मावशी तू. पाहताय ना कशी धमाल चालली आहे ती विविध रंग देशांची उधळण करताना बालचमूंच्या उत्साहासही अगदी उधाण आलंय. सहज पुढच्या पिढीस हे कलागुण वारसाने दिल्यासारखेच अगदी मग्न होऊन रंगदेशांनी व्यक्त होण्याच्या आनंदात हे बालकलाकार दंगून गेले. एवढंच काय, इथे उपस्थित सर्वच काही काळासाठी लहानच झाले होते जणू. तिथंच चूल मांडून जुन्या आठवणींना उजाळा देत अंगणामध्ये पंक्तीत जेवण्याची मजाच निराळी. आज जरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून चरितार्थ चालवित असले तरी अंतर्मनातील कलाकार प्रत्येकाला खुणावत असतो, प्रेरित करत असतो. रात्री अचानक झाले. मावशीचा घासाच बसलेला, मावशी वरडत होती का मावसा वरडत अजून मी नव्हतो बोलत, महेंद्र बोलत होता. नाही नाही, ते
पिसाळे, शिंदे आणि योग. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. रंगांच्या उधळणीनं नवं चैतन्य चालय. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत असताना ऑनलाईन प्रदर्शन, फेसबुक लाईव्ह वरून मान्यवरांच्या मुलाखती किंवा कॉलेज इमारतीचे दर्शनीय सुशोभीकरण असे बरेच उपक्रम खरं तर सर्वांच्याच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यामुळेच शक्य झाले आहेत. आपल्या कॉलेजबद्दलची आपुलकी, प्रेम, मैत्रीतील गोड बांधिलकी यामुळेच आपण हे साध्य करू शकतोय. असंच यापुढेही एकत्र येऊन मैत्रीचे गोड बंध जपूयात. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. पंखांमध्ये बळ येऊन मुक्त आकाशात भरारी घेतलेली पाखरं सहसा घरट्याकडे परत येत नाहीत. पण आज अचानक ही पाखरं आली. ज्या घरट्याने या मुक्त आकाशाला कवेत घेण्यासाठी आपल्या पंखांना बळ दिलं, त्याच्या थोड्याशा विस्कटलेल्या काड्या गोळा करून त्याला आपल्या रंगरेषांनी पुन्हा सुंदर आणि समृद्ध करण्यासाठी आली. ते आले आणि त्यांच्या किलबिलाटाने माझी सुद्धा मरगळ कुठेतरी पळून गेली. आल्या आल्या त्यांच्या गप्पा, चेष्टा, मस्करी, विनोद आणि खळखळून हसण्याने इथल्या हवेमध्ये एक उत्साह भरला. कलाकारच ते. ब्रश, रोलर, स्प्रे ही अशी त्यांची सगळी आयुधं घेऊन रंगांची उधळण करून त्यांनी माझा जो कायापालट केलाय तो बघून आज समाधानाने माझं मन भरून आले. गेल्या 25 वर्षात चांगल्या वाईट सर्व परिस्थितीला तोंड देत आपण जे विद्यार्थी घडवलेत ते इथून शिकलेल्या गोष्टींनी केवळ आपला चरितार्थ चालवत नाहीत, तर या जगाला अधिकाधिक सुंदर बनवणारे हात आपण निर्माण केले. या कल्पनेनी मन भरून आलं. आणि असेच आणखी नवनवीन कलाकार घडवण्याची नवी उमेद, नवा उत्साह आणि नवीन आशा ही मुलं आज मला देऊन गेली.